कांग्रेस नेता नाना पटोले ने नववर्ष की शुभकामनाएं देते हुए कहा कि पिछला चुनाव कांग्रेस की हार नहीं बल्कि भाजपा की बेईमानी का परिणाम था। उन्होंने कहा कि चुनाव आयोग के प्रेस कॉन्फ्रेंस में भी इसकी झलक दिखाई दी। लोकतंत्र को मजबूत करने के लिए जनता के मतों का सम्मान जरूरी है, ऐसा पटोले ने स्पष्ट किया। राहुल गांधी के बयान का मीडिया द्वारा गलत अर्थ निकाला जा रहा है, ऐसा आरोप भी उन्होंने किया। पटोले ने दावा किया कि भाजपा में जल्द ही बड़ा उद्रेक होगा और मंत्रिमंडल में भी नाराजगी है। उन्होंने मुंबई में गंदगी, महंगाई और बेरोजगारी के लिए भाजपा जिम्मेदार है, ऐसा आरोप करते हुए उन्होंने कहा कि स्थानीय स्वराज्य संस्थाओं के चुनाव में निर्णय स्थानिक कार्यकर्ता ही लेंगे। माझ्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो। सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी प्राप्त होईल अशी माझ्या कुलदेवतेची मी पहिले प्रार्थना करत, आपण जो प्रश्न विचारला, मागचं वर्ष सुद्धा काँग्रेससाठी पोषकच होतं। भाजपच्या बेईमानीच्या समोर आणि जनतेच्या मताचा अनादर करणं भाजपनी माझी मानसिकता बनवलेली आहे। त्याच्यामुळे काँग्रेसचा पराजय झालेला होता, कोणालाही नाकारता येत नाही। मुख्य निवडणूक आयोगाची जे उत्तरं आणि त्याची प्रेस कॉन्फरन्स आपण ऐकली तर त्याच्यातच बेईमानी कशी झाली याचं उत्तर मुख्य निवडणूक आयोगाकडून आपल्याला मिळालेलं आहे। त्यामुळे हे वर्ष लोकशाहीसाठी पोषक असावं। अगर हे वर्ष लोकशाहीसाठी पोषक ठरलं आणि निवडणूक आयोगाला सत्तेची संविधान वाचवण्याची मिळाली आणि जनतेचा मताचा अधिकार जनतेजवळ राहू दिला तरच खऱ्या अर्थानं आपल्या लोकशाहीचं अजून ती बलाढ्य होईल, शक्तिशाली होईल आणि देश आपला बलाढ्य होईल। आणि म्हणून काँग्रेसचा पराजय नाही, हा बेईमानीने केलेला पराजय होता आणि त्याच्यामुळे काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये मानणारा मोठा वर्ग आहे आणि लोकांना अपेक्षित आहे की काँग्रेसच आता या महाराष्ट्रामध्ये सत्तेत यावं।